मृत्युंजय. लेखक श्री शिवाजी सावंत. मराठी साहित्यात मृत्युंजय एवढी लोकप्रियता कोणत्याच कादंबरीला मिळालेली नाही. या कादंबरीचा जन्म 1967 साली झाला. या कादंबरीस ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार देखील मिळालेला आहे. यामध्ये एका शूरवीराची गाथा नमूद केली आहे. ही गाथा आहे एका दिग्विजयी कर्णाची, जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या दानशूराची, युद्धकलेत सर्व क्षेत्रामध्ये अव्वल असलेल्या श्रेष्ठ वीराची, नियतीच्या विळख्यात सापडलेल्या आणि मृत्यूवर विजय मिळवलेल्या ज्येष्ठ कुंतीपुत्राची, जन्मजात अभेद्य कवच कुंडले घेऊन जन्मास येणाऱ्या सूर्यपुत्राची, आयुष्यभर सूर्यपुत्र म्हणून अवहेलनापोटी आलेल्या क्षत्रिय पुत्राची, म्हणजेच शूर, प्रामाणिक, कृतज्ञ, उदार, श्रेष्ठ, बुद्धिजीवी आणि परोपकारी अशा कर्णाची. या कादंबरीमध्ये अप्रतिम मैत्री, वचनाची कटिबद्धता वाचकास दिसून येते. अर्थात या कादंबरीस, या महाभारतास जगातील सर्वात मोठे काव्य असे समजले जाते. या कादंबरीमध्ये 5000 वर्षानंतरसुद्धा महाभारताचे एवढे सुंदर आणि सचेतन वर्णन लेखकाने केले आहे की जणू काही हे आज आपल्या समोर साक्षात प्रसंग घडत आहे असा आनंद वाचकास मिळतो. कुंतीने जन्मजात गंगेमध्ये सोडलेले मूल, अधिरथ बाबांचा वसू, क्षोणाचा वसुदादा, दुर्योधनाचा सखा, वृषालीचा पती अशा नानाविध भूमिका या ठिकाणी कर्णाने निभावल्या आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा पितामह भीष्म, कुरूंचा श्रेष्ठ, हा मृत्यूच्या शय्येवर पडलेला होता, तेव्हा तो कर्णाला म्हणतो, कर्णा, तुझ्यासारखा शूरवीर मी या पृथ्वी तलावर आज तागायत पाहिलेला नाही. एक सायको शायर कर्णाबद्दल लिहितात, सामदाम दंडभेद सूत्र मेरे नाम का, गंगा माँ का लाडला मैं खाम खा बदनाम था, कौरवों से हो के भी कोई कर्ण को ना भूलेगा, जाना जिसने मेरा दुख वो कर्ण कर्ण बोलेगा. भास्कर पिता मेरे हर किरण मेरा सुवर्ण है, वन में अशोक में तू तो खाली पर्ण है, कुरुक्षेत्र की उस मिट्टी में मेरा भी लहू जीर्ण है, देख छान उस मिट्टी को कन कन में कर्ण है, शाप और वचनों के जब मैं मर रहा था ढेर पर, तब कर्ण को ही मार डाला भगवानों ने घेर कर. म्हणजे साक्षात